हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्रावण महिन्यातील हे उपाय तुमचे जीवन बदलेल. श्रावण महिन्यामध्ये शिवमहापुराणात सांगितले आहेत की 108 वस्तू कोणत्याही 108 वस्तू भोलेनाथांना अर्पण कराव्यात. आपल्यापाशी काही नसेल तर 108 तांदूळाचे दाणे, 108 मुगाचे दाणे अर्पण करावे, 108 मोहरीचे फुलं अर्पण करावेत. आपल्याकडे 108 सफेद पुष्प असेल तर ते अर्पण करावे. 108 गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या असेल तर त्या अर्पण कराव्या. पण श्रावण महिन्यामध्ये एक नियम बनवावे. मी 108 वस्तू भगवान शिवांना समर्पित करेल. त्याचे कारण काय आहेत? स्कंद पुराणात लिहिलेले आहेत. भगवान शंकरांना श्रावण महिन्यामध्ये जेव्हा आपण 108 वस्तू कोणत्याही समर्पित करतो तर भगवान भोले बाबा त्याला लाखो करोडो करून आपल्याला पूर्ण वर्षामध्ये प्रदान करतात. त्यामुळे श्रावण मध्ये 108 वस्तू जरूर अर्पण कराव्यात. श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही एका सोमवारी जर व्यापार चालत नसेल, नोकरी मिळत नसेल, एखादी तकलीफ येत असेल, कष्ट येत असेल, एखादा रोग वाढत असेल, डॉक्टर एखादा मोठा आजार असेल, शरीरात गाठ असेल, ती तपासणीसाठी गेलेली असेल तर श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही एका सोमवारी गंगाजल शिव मंदिरात घेऊन जावे. भगवान शंकराच्या मंदिरामध्ये थोडेसे गंगाजल नंदीला समर्पित करावे. थोडेसे गंगाजल अशोक सुंदरीच्या जागेवर समर्पित करावे. थोडेसे गंगाजल गणेश कार्तिकेयावर समर्पित करावे. थोडेसे गंगाजल जया, विषहरा, शामली, बाली, दौतली आणि देव यांना समर्पित करावे आणि थोडेसे गंगाजल शिवलिंगावर समर्पित करावे आणि ते गंगाजल जलाधारीतून वापिस थोडेसे झेलून आणावे आणि 3 दिवस लगातार ते गंगाजल पिण्यासाठी प्रारंभ करावे. त्यानंतर तपासणीसाठी आपण कुठेही जावे. भोले बाबा कृपा करतील हे निश्चित आहेत. श्रावण महिन्यामध्ये जेवढेही सोमवार असेल तर प्रत्येक सोमवारी मंदिरात जात असेल तर ठीक आहेत. नाहीतर आपल्या घरात शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगावर 3 वेळेस छोटासा लोटा घेऊन 3 वेळेस भगवान शिवांचे नाव घेऊन जल अवश्य समर्पित करावे. जेवढेही सोमवार पडेल श्रावण महिन्यामध्ये आपण 3 वेळेस ते जल समर्पित करावे. भलेही आपल्याकडे 1 लोटा जल असेल तरीही 3 वेळेस थोडे थोडे थांबून ते जल समर्पित करावे. जसे शिव मंदिरात 3 टाळी वाजण्याचा नियम आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये 3 लोटा जल किंवा एकाच लोट्यामधून 3 वेळेस थांबून ते जल अर्पण केले तर ब्रह्मा, विष्णू, महेश त्या जलाला स्वीकार करतात आणि तुमच्या घरातील भंडारा भरून देतात. श्रावण महिन्यामध्ये आपल्या इथे जेही झाड लावलेले असेल, जी कुंडी तुमच्या इथे असेल त्यातील मातीची त्याच झाडाखाली थोडेसे हाताने त्या मातीला शिवलिंगाचा आकार द्यावा. त्याला जलाधारी बनवायची गरज नाही. फक्त शिवलिंगाची आकृती द्यावी. त्या शिवलिंगाचे पूजन करून पाणी अर्पण करून 15 ते 20 मिनिटांनंतर परत ते शिवलिंग त्याच मातीमध्ये पाणी टाकून विसर्जन करावे. आपली कामना करून विसर्जन करावे. देवाधिदेव महादेव 2 महिन्यानंतर काय देतील तो स्वतः जाणेल. श्रावण महिन्यामध्ये पहिल्या दिवसापासूनच एक नियम बनवावे की रोज सायंकाळी 2 दिवे जाळायचे आहेत. पहिला दिवा शिव मंदिरामध्ये आणि दुसरा दिवा बेलपत्राच्या झाडाखाली आपली कामना करून दिवा लावायचा आहे. आपल्याकडे रुद्राक्ष असेल किंवा आपण रुद्राक्ष धारण करेल असेल तर त्या रुद्राक्षाला छोट्या वाटीमध्ये ठेवून 7 वेळेस श्रावण मध्ये अमावस्येच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी, त्रयोदशी, प्रदोष, चतुर्थी, शिवरात्री, अष्टमी यातील कोणत्याही एका तिथीला आपल्याकडे रुद्राक्ष असेल तर तो एका वाटीमध्ये ठेवावा. तर रुद्राक्ष बलवान बनवण्यासाठी त्या रुद्राक्षावर 7 वेळेस जल, 7 वेळेस गाईचे दूध आणि 2 वेळेस गाईचे तूप त्या रुद्राक्षावर लेपित करावे. नंतर त्या रुद्राक्षाला धूपबत्तीवर किंवा आपल्या घरामध्ये गुगल धूप असेल तर त्या रुद्राक्षाला धूप द्यावा. त्यामुळे रुद्राक्ष बलवान होतो. श्रावण महिना सुरू होत आहे तर धन, वैभव, संपदाची कमी असेल, जर कर्ज संपत नसेल तर रोज शिवलिंगावर 108 तांदूळाचे दाणे समर्पित करावे आणि प्रदोष काळामध्ये रोज तुपाचा दिवा आपल्या घराच्या बाहेर मुख्य दरवाजावर जाळावा. पार्थिव शिवलिंगाचे आपण निर्माण करत असेल एखाद्या पात्रामध्ये किंवा थालीमध्ये तर ते पार्थिव शिवलिंग बनवण्यापूर्वी त्या पात्रामध्ये बेलपत्र ठेवावे आणि नंतर त्यावरती शिवलिंगाचे निर्माण करावे. त्याचा लाभ आनंदित होईल, त्याचे सुख आनंदित होईल.
ते आनंदी फळ देणारे असेल. काही लोक तसेच शिवलिंग बनवून देतात, पण माता पार्वतीच्या हस्तकमलावर शिवलिंग आहेत, त्यामुळे बेलपत्रावर शिवलिंग बनवावे. कधी श्रावण महिन्यामध्ये जर आपण भगवान शंकरांच्या मंदिरात जात असेल आणि ते मंदिर एखाद्या वृक्षाखाली असेल, वटवृक्षाखाली असेल किंवा शमीच्या वृक्षाखाली असेल, बेलपत्राच्या वृक्षाखाली असेल, पिंपळाच्या वृक्षाखाली असेल, आवळ्याच्या वृक्षाखाली असेल, कोणत्याही वृक्षाखाली ते शिवालय असेल, भगवान शंकरांचे मंदिर किंवा शिवलिंग असेल, तर एक दुर्वा कोणत्याही श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावर जो कटी भाग आहे त्या कटी भागावर मात्र एक दुर्वा समर्पित करून, ज्याची किडनी लिव्हर डॅमेज होत असेल, काम करत नसेल किंवा किडनी लिव्हर मध्ये एखादी तकलीफ होत असेल किंवा डायलिसिस चालू असेल, तर मात्र एक दुर्वा त्या कटी भागावर श्रावण महिन्यामध्ये समर्पित करून त्या दुर्वाचे 7 तुकडे करून 7 दिवस सकाळी ती चावून चावून खाल्ल्याने हळूहळू डायलिसिस बंद होते आणि किडनी लिव्हर आपले काम करायला प्रारंभ करते. एक प्रयत्न करावे की ज्यांच्या पोटामध्ये तकलीफ राहत असेल, पोट दुखत राहत असेल, जेवण पचत नसेल किंवा मोठा आजार पोटासंबंधी जोडला असेल किंवा डॉक्टरने एखादे मोठे ऑपरेशन सांगितले असेल, तर बेलपत्राच्या झाडाखाली एक बेलपत्र ठेवून त्या बेलपत्रापुढे शिव आणि शक्तीच्या नाव घेऊन भगवान शंकर आणि पार्वतीच्या नावाने 2 वातीचा दिवा भगवान शिव आणि पार्वतीच्या नावाने लावावे. माता पार्वतीला विनंती करावी, हे माता, हे भगवान शिव, माझ्या पोटासंबंधीची परेशानी आहे, जेवण पचत नाही, खूप ऍसिडिटी होते, तकलीफ होते. बाबाला विनंती करावी, दिवा प्रज्वलित करावा. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवपूजन केलं जातं. शक्य असल्यास या दिवशी उपवास धरावा. शिवलिंगाचे किंवा शंकरांचे फोटोची पूजा करावी. श्रावणी सोमवारी शंकराच्या पिंडीवर बेलाचं पान व्हावं. महादेवाला बेलाचं पान अतिशय प्रिय आहे, त्यामुळे फक्त एक बेलाचं पान वाहिलं तरी तुम्हाला पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते. या उपायाने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि सुख शांती नांदते. तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्य दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असेल, तर श्रावण महिन्याच्या सोमवारी शुभ काळात काळे तीळ पाण्यात टाकून शिवलिंगाचा अभिषेक करावा. त्यामुळे आरोग्यविषयीच्या समस्या सुटण्यास मदत होते. कौटुंबिक जीवनात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्याच्या सोमवारी गाईच्या दुधाची खीर बनवून भगवान शिव आणि देवी पार्वतीला अर्पण करावी. नंतर पती पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी प्रसाद म्हणून खीर खावी. यामुळे तुमची समस्या दूर होऊ शकते. सोमवारी फक्त भगवान शंकराचीच नाही तर संपूर्ण शिव कुटुंबाची पूजा करा. यानंतर शिवचालीसा व शिवाष्टकाचे पठण करावे. यामुळे भगवान शंकर प्रसन्न होऊन तुमची मनोकामना पूर्ण करतील. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम.